या ठिकाणी आपण बघतोय गणेश भक्त जमलेले आहेत। ही दृश्य आहेत श्रॉफ बिल्डिंग परिसरातली, जिथं पुष्पवृष्टी होते आणि आज या पुष्पवृष्टीचं वैशिष्ट्य म्हणजे राफेल विमानाची प्रतिकृती इथं तयार करण्यात आलेली आहे। आता लालबागचा राजा देखील इथूनच मार्गस्थ होतोय। हजारो लोक लालबागच्या राजाला आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या हे सांगण्यासाठी म्हणून इथं गर्दी करून उभे 30-32 तास आजवर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक चाललेली आहे। आणि आता देखील आपण बघतोय एका राजेशाही थाटातच लालबागचा राजा बाहेर आला आणि त्यानंतर लाखोंच्या समुदायाने राजाला हे राजेपण दिलेलं आहे। अर्थातच तो गणपती बाप्पा आहे, तो आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा आहे। हजारो लोक इथं हात जोडून लालबागच्या राजाला आपल्या मनाच्या इच्छा मागतायत आणि या सगळ्या इच्छा घेऊन लालबागचा राजा त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी निघालेला आहे। अरबी समुद्रामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन होतं। आजवर 28 तास, 30 तास, 29 तास इतके तास हे विसर्जन मिरवणुकीला लागलेले आहेत। कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। पाऊस देखील आहे आणि हा पाऊस देखील या गणपती बाप्पांनाच पाहण्यासाठी म्हणून पडला असं देखील आता इथं वर्णन करताना म्हणावं लागेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।